बनवतोय आपण? आपण हे इथे कॉर्नची खांडवी बनवतो. मला साहित्य सांगा. कॉर्न घेतले, तांदूळाची पिठी आहे, मिरच्या आहेत, पुदिना, मीठ, थोडं तेल, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कशी सुरुवात करायची ह्याला? आता याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला थोडं कॉर्न घ्यायचं. कच्चे कॉर्न? हे कच्चे कॉर्न घ्यायचे, 1 वाटीभर अंदाजे. बरं. त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या घालायच्या. तिखट ज्याप्रमाणे हवे त्याप्रमाणे, आवड असेल त्याप्रमाणे. तिखट आवडतं, त्यांना आवडतं खूप जास्त घे. कोथिंबीर घ्यायची. तुम्हाला आवडतं की नाही? नाही ना, मला गोड आवडतं. मग त्या जेव्हा काही पदार्थ बनवतात तेव्हा, जेव्हा तुम्ही पिकनिकला जाता आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की पदार्थ बनवता, तेव्हा त्याच्यात तिखट पदार्थ बनवता तेव्हा काही बोलता की नाही? पण कारण माझ्याकडे गोड पदार्थ असतोच, त्यामुळे बॅलन्स होऊन जातं. बरोबर. थोडा पुदिना घालायचा त्याच्यात. बरं. आणि मग कढीपत्ता घालायचा. थोडं तेल घालायचं. अच्छा, तेल पण घाला. आणखीन थोडं मीठ घालायचं याच्यात. तुम्ही फॅशन डिझायनिंग करता, आणखीन कार्विंग पण तुम्ही करता, तर त्याचं प्रशिक्षण तुम्ही पण घेतलेलं आहे आणि काय केलंय का तुम्ही त्याच्यामध्ये? मी सोफया कॉलेजमध्ये, मुंबईला माहेर माझं, तर सोफया कॉलेजला माझं फॅशन डिझायनिंगचा 2 वर्षाचा कोर्स झाला. मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मग मी गेली आता 15 वर्ष त्याच बिझनेसमध्ये होते आणि मग आता कंटाळा आला ते करून, खूप केलं म्हणून मग आता व्हेजिटेबल कार्विंग करायला लागले. आणि मध्ये झीच्याच कार्यक्रमात माझे 2 एपिसोड पण झालेत व्हेजिटेबल कार्विंग. आणि मग वेगवेगळ्या स्पर्धा असतात, त्याच्यात भाग घेते मी. अच्छा, हे आता आपण काय करायचं? हे आता आपण सगळं मिक्स करून भरड वाटून घ्यायचंय. अच्छा. ते वाटून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळाची पिठी घालायची आणि एका ताटलीमध्ये असं थापून घ्यायचं. बरं. मग ते उकडायचं आणि नंतर शॅलो फ्राय करायचं. ठीक आहे, मग आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया, तांदळाचं पीठही त्याच्यामध्ये टाकूया आणि गोळा बनवून घेऊया. चालेल चालेल. आपण थापून घेऊया हा गोळा. हो. आता ह्या ताटलीला थोडंसं तेल लावायचं. बरं. म्हणजे मग तो चिकटणार नाही. आणि नंतर हे सगळं कुकरमध्ये वाफवून घ्यायचं. बरं. किंवा पातेल्यात वाफवलं तरी चालतं. अच्छा. जरा वेगळा प्रकार. हो, आणि कॉर्न सगळ्यांनाच आवडतात. आणि प्रॅक्टिस वगैरे आपण सारखे करतो, बरोबर, हा जरा वेगळा प्रकार आहे. आणि हा खरं गरम गरम खाल्ला तर जास्ती छान लागतो. आता हे असं केलेलं आहे. बरं. हे आता आपण उकडून घ्यायचं. बरं. आणि त्याच्यानंतर त्याच्या वड्या पाडून शॅलो फ्राय करायच्या. ठीक आहे, मग आपण ते उकडून घेऊया, वड्या पाडून घेऊया आणि मग शॅलो फ्राय करूया. नक्की. आपण आता ह्या शॅलो फ्राय करूया ना? हो. तुम्ही वकील आहात, तर तुम्ही कशामध्ये, म्हणजे स्पेशल काय आहे तुमचं? स्पेशल म्हणजे माझ्याकडे बरीचशी सिव्हिल मॅटर्स असतात, प्रॉपर्टी मॅटर्स आहे, काही रेव्हेन्यू मॅटर्स आहे. तर याच्यात मी गेले 22 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करते. 22 वर्ष? पण तुम्ही मूळच्या पुण्याच्याच की? मी नागपूरची आहे. अच्छा ना. मग तुम्हाला काय चेंज कसा जाणवला इथे पुण्यामध्ये आल्यानंतर, वेगळा असं काही? काय, नागपूरहून पुण्याला आल्यावर फारच चेंज जाणवतो. म्हणजे कसा, मला जरा सविस्तर सांगा ना. नागपूर जरा सगळं आघळ पघळ आहे, त्या मानाने पुणे जरा रेजिमेंटेड आहे. त्यामुळे तुम्हाला तो थोडा फरक फार जाणवतो सुरुवातीला. आता मला असं वाटतं मी तशी झाली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा नागपूरला जात असाल तेव्हा तुम्हाला वाटतं की ही फार पुणेकरीण आलेली आहे. तर नवरात्रात तुम्ही कशा प्रकारे साजरा करता? तुम्ही काय पूजा वगैरे करता का? आमच्याकडे नवरात्र नाहीये, पण कोणी बोलवलं हळदी कुंकवाला तर मी जाते. आणि माझ्या मुली लहान होत्या तेव्हा मी भोंडला केलाय, पण असं काही रिच्युअल असं काही नाही. बरोबर. भोंडला सुद्धा एक खूप उत्सव, मजाच असते, म्हणजे ती एक वेगळीच मजा असते भोंडल्याची. असताना जरा मुली असताना जरा मजा आली, खिरापतीची मजा येते. आणि मुंबईत असताना मला खरंच भोंडला माहित नव्हता. अच्छा. पुण्यात आम्ही वाड्यात राहत होतो म्हटलं ना, तर वाड्यामध्ये सगळेजण मिळून भोंडला करायचं, तर तेव्हा त्याची भोंडल्याची गाणी असं सगळं म्हणून, म्हणजे ते वाडा संस्कृतीत पण मजा होती. मग भोंडल्याच्या गाण्याच्या 1-2 ओळी होऊन जाऊ देत ना, अगदी सुरुवातीच्या 2 ओळी झाल्या तरी चालते. म्हणा ना. पैलो मा गणेश देवा, माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी. तर खूप छान 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 पुढे वाढतच जातं गाणं, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आता. आणि आपल्या हे जे झालेलं आहे, आणि ते लोक मेन म्हणजे वाट बघतायत याची कृती आणि साहित्य लिहिण्यासाठी. तर साहित्य आणि कृती लिहून घ्या.
मक्याची खांडवी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याचे दाणे, तांदळाचं पीठ, हिरव्या मिरच्या, पुदिना, मीठ, तेल, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल आणि मीठ घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. त्यामध्ये तांदळाचं पीठ एकजीव करून हे मिश्रण ताटाला तेल लावून त्यावर थापून घ्यावं आणि वाफेवर उकडून त्याच्या वड्या पाडाव्यात. या वड्या थोड्याशा तेलावर खरपूस परतून घ्याव्यात.